आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर। धुळे येथील बोरव्ही टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या कथित मनमानी विरोधात आता सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे। वाहन चालक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। नुकताच माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचा टोल नाक्यावरील वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। मात्र हा व्हिडिओ जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतूने चित्रित आणि व्हायरल करण्यात आल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। बोरव्ही टोलनाक्यावर वाहन चालकांशी हुज्जत घालणे, अरेरावी करणे आणि शिवीगाळ करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। इतकंच नव्हे तर टोल प्रशासनाकडून नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे। टोल नाक्यावर कार्यरत कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासली जाते का? त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन झाले आहे का? असा सवालही आता उपस्थित करण्यात आला आहे। सर्व कर्मचाऱ्यांचे तातडीने पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात यावे, तसेच संबंधित लेबर ठेकेदार आणि दोषी कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सकल मराठा समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। प्रशासन आता गंभीर तक्रारीची दखल घेऊन काय कारवाई करते याकडे धुळे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे। तर सरांच्या बाबतीमध्ये सांगायचं, सर हे अत्यंत सुज्ञ एक प्राध्यापक व्यक्ती, ज्याने आयुष्यामध्ये कुठल्याही चुकीचे कामं केले नाहीत, परंतु आज त्यांच्यावरती ज्या पद्धतीने लाछनास्पद वागणूक दिली गेली आणि या ठिकाणी समाजाला टार्गेट करून या ठिकाणी शरद पाटील सरांना बदनाम करण्याचं काम या ठिकाणी टोलच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झालं। त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे, जे टोल कर्मचाऱ्यांना या ठिकाणी कोणी प्रोत्साहित केलं, कोणी उकसवलं, हा देखील या ठिकाणी महत्त्वाचा विषय आहे। हा टोल चालवणारे सारांश जी भावसार यांचा हा टोल आहे आणि ह्या टोलच्या माध्यमातून आता त्यांची पार्श्वभूमी बघितली, जर त्यांनी याच्या अगोदर देखील अशा पद्धतीने त्यांच्या हातून देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचे कृत्य घडलेले आहेत। खोटा गुन्हा दाखल करत असताना ज्या यंत्रणेने तो गुन्हा दाखल करून घेतला, त्यांनी सुद्धा याची प्रायमा फेसी काही चौकशी केली नाही। थोडक्यात शरद पाटील साहेब हे माजी आमदार आहे आणि त्यांनी टोल नाक्यावर गेटवर गेला असताना त्यांनी त्यांचं कार्ड दाखवलं। त्यांनी काय चुकीचं केलं? त्यांच्याकडे कार्ड होतं, त्या कार्डच्या मागे शासनाने कायदा कलम सहित त्यांना सूट जाहीर केलेली आहे। तर प्रथम त्यांनी कार्ड दिल्यानंतर संबंधितांनी त्यांना आरेरावीने भाषा वापरली, त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडासा वाद झाला। मला असं म्हणायचं आहे की टोल नाक्याचा धंदाच असा आहे की तिथे रोजच्या दुनियाभरच्या भानगडी होतात। मग टोल चालक जे आहे ते काय रोज गुन्हे दाखल करायला जातात का? नाही, केवळ आणि केवळ टोल चालकाने माजी आमदार शरद पाटील यांची सामाजिक प्रतिष्ठा खालावली गेली पाहिजे, त्यांचं चारित्र्य हनन झालं पाहिजे, या द्वेष बुद्धीने त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। बरं, संबंधित जी यंत्रणा आहे त्यांनी सुद्धा याची शहानिशा करायला पाहिजे होती। ती काय की त्यांच्याकडे ते कार्ड आहे, त्यांनी 125 रुपयाचा टोल भरलेला आहे, ही किरकोळ गोष्ट आहे, पण याला संबंधित टोल चालक यंत्रणेने मुद्दामहून मोठं स्वरूप दिलेलं आहे।